सो हॅलो फ्रेंड्स, या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर एका मित्राला प्रश्न पडला होता, रेजिस्टन्स हा सपोर्ट कसा असू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला सिंपलचं माहित आहे, मार्केट जेव्हा अप ट्रेंड मध्ये असतं आणि जेव्हा रिट्रेस होत असतं, तुम्ही या ठिकाणी बघू शकता मार्केटमध्ये या ठिकाणी एक अप ट्रेंड आलेला आहे आणि या ठिकाणी मार्केट सपोर्ट वरती आलेलं, म्हणजे या ठिकाणी प्रिव्हियस टाइम मार्केट ज्या ठिकाणाहून चालू झालं होतं वरती जायला, ते मार्केटसाठी सपोर्टचं काम. या ठिकाणी तो बघताय एक सपोर्ट आहे आणि याच ठिकाणाहून जर मार्केट परत वरल्या साईडला मूव्ह करत असेल तर या ठिकाणी मार्केटमध्ये हे सपोर्टचं काम करतं. हा झाला मार्केटसाठी सपोर्ट. आणि या ठिकाणी बघू शकता मार्केट वरी गेलं आणि या ठिकाणावर मार्केट इथून रिव्हर्सल झालं, म्हणजेच या ठिकाणी मार्केटमध्ये रेजिस्टन्स आहे. प्रिव्हियसली तुम्ही या ठिकाणी बघू शकता मार्केट या ठिकाणाहून पण खाली गेलेलं आहे, परत या ठिकाणाहून मार्केट खाली गेलेलं आहे. तर आता या ठिकाणी मार्केट जे आहे तर हा जो रेजिस्टन्स आहे त्या सपोर्ट सारखं काम केव्हा करणार, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मार्केट या ठिकाणाहून वरी गेलं, पुन्हा खाली आलं आणि सपोर्ट घेऊन परत वरी गेलं. जेव्हा हा प्रिव्हियसचा रेजिस्टन्स तोडून मार्केट वरती जातं आणि वरून पुन्हा रिट्रेसमेंटसाठी खाली येत असतं, तेव्हा जर मार्केट ह्या रेजिस्टन्स पर्यंत, प्रिव्हियसच्या रेजिस्टन्स पर्यंत जर आला असेल आणि तिथून वरती जात असेल तर या ठिकाणी मार्केटचा जो सपोर्ट आहे हा मानला जातो. म्हणजे जो अगोदरचा रेजिस्टन्स होता तो आता सपोर्टचं काम करणार. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये रेजिस्टन्स हा सपोर्टचं काम करत असतो. धन्यवाद.